नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आलेली आहे आपल्या फार्म हाऊसवर आणि दरवर्षी आपण पावसाळ्यामध्ये आपल्या फार्म हाऊसवर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड करत असतो। तर ह्या वर्षी सुद्धा आपण वेगवेगळ्या भाज्यांची लागवड करणार आहोत आणि तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, आपण हे करांदे लावणार आहोत। आता त्या काकूने या साईडला इकडे करांदे लावण्यासाठी करायला लावलेले आहे आणि हे आहेत सफेद रंगाचे करांदे। हे पण आपण लावणार आहोत। पाऊस पडायला लागलेला आहे आणि हे पण म्हणजे कंदाची भाजी करतात हे ना। हां, पकड जरा तिकडनं। आणि हे एक मिनिट। हा, हे पानांची भाजी तर ही जी आळू आहे ती भाजीची आळू आहे म्हणजे कंदाची भाजी आणि करतात। कंदाची भाजी करतात आणि पानाची पण करतात ना? नाही, ही पानाची हे पानाची करतात का? तर हे छोटे आळू जे आहेत पानाचे, तर हे या पानांची याची भाजी करतात आणि त्याचे हे पण करतात ना, आळूवडी वगैरे। ह्याची आळूवडी पण करतात। तर हे टोपलं आपलं त्या आळूच्या कांद्यांचं आहे। ते आपण आता या सगळ्या पोर्शन मध्ये आपण असं लावणार आहेत। पाऊस पण सुरू झालेला आहे, मस्त पाऊस जोरातच चालू झालेला आहे। आम्ही घेतल्या छत्र्या, मम्मी काकूसाठी छत्री घेऊन उभी आहे। काकू इकडे लावते करांदे आणि मी तुम्हाला दाखवते पावसाळ्यातले आपल्या फार्म हाऊस वरचे नजारे। समोरच्या डोंगरावर बघा कसा पाऊस भरलाय पूर्ण। ह्या बाजूला पण आपले करांदे लावायला लावलेले आहेत आणि ह्या बाजूला काठ्या दिसतात, त्याच्यावर त्या वेली चढतील करांद्याच्या आणि इकडे वर जातील। काय बोलतात त्या काठ्यांना? आपल्याकडे खाकऱ्या बोलतात ना? हे बघा, ह्या अशा काठ्या असतात, ह्याला आमच्याकडे खाकऱ्या बोलतात। त्या पुरायच्या अशा आणि पुरल्यानंतर त्याच्या ज्या वेली निघतील त्या पुढे याच्यावर चढून आपल्या कुंपणावर जातील। तर ह्या खाकऱ्या ठेवलेल्या आहेत तिथे आपल्या। पाऊस थोडासा थांबलेला आहे आणि आपण आता लावून घेऊया। थोडीशी आळू आहे आपल्याकडे, ती आपण लावून घेणार आहोत। आता कसं लावायचं दाखव मला, मी पण शिकते आळू लावायला। हे बघ, असं कडा करायचं, असं लावायचं, वेलेलं आहे ते। हे असं हे टोक वर ठेवायचं का? हा, हे वर ठेवायचं, हे बघ, असं लावायचं। कुठे? इथे इथे करू? हा, लाईन से ही आळू लाव ना। काय करायला लागलं? बस काल पण लाव आणि पुऱ्या पण लाव, भरपूर लावता 3-4 असं। हे बघा, ह्या तुरी आपण आता ह्या खालच्या भागामध्ये लावायला लावलेल्या आहेत। जास्त पण नको ना, तेवढी गुडा मोठी होत नाही। पारंपरिक पद्धतीमध्ये आपण त्या साठवलेल्या आहेत। ही राख आहे आणि राखेमध्ये त्या प्रिझर्व केलेल्या आहेत आपण पारंपरिक पद्धतीने। मागच्या वर्षीचं बियाणं आहे हे।
आणि ह्या आता लावायला लावलेल्या आहेत आपल्या या इकडच्या पोर्शन मध्ये. काकू आणि मम्मीची जुगलबंदी चालू आहे. मला पण लावायचे आहेत, शिकवा मला. किती लावायच्या? 2-2 3-3 हे 3-3 4-4 आपण बिया लावतोय आता. नाही चवळीच्या बिया त्या खड्ड्यामध्ये टाकल्या की त्या व्यवस्थित बुजवून टाकायच्या, म्हणजे त्याच्यावरती माती व्यवस्थित लोटायची, नाहीतर मग कोंबड्या खातात. हे बघा आता ह्या पोर्शन मध्ये आपण लावलेले आहे तूर आणि त्याच्याच खाली इकडे हा भाग आहे. काकडी लावलाय ना, तर इकडे मम्मीने काय लावलंय? काकडी लावलंय. ही 2 प्रकारची मोठी काकडी, मिनी काकडी आहे आणि साधी काकडी म्हणून लांब आहे ही. ओके. हा म्हणजे फार जुनी आपली बियाणं आहे हे. आपण जतन करून ठेवलेले आहे अशा प्रकारे राखेमध्ये आणि अशी लावणार आहे. दरवर्षी आपल्याला भरपूर काकडी खायला मिळते. वरचं सगळं लावून 3-4 आहे ना. काळा चवळा आहे. काळा चवळा ते पावसाळ्यामध्ये मस्त झाड होतं त्याचं आणि त्याला काळी शेंगा येतात. बघू, दाखव इकडे. काळा चवळा येतात आणि हा तो बघा. फार जुना आहे बी. हा काळा चवळा तो आपण आता या पोर्शन मध्ये लावतोय. किती लावायचे? 2-2 काकू 2 मिनिटं आराम कर. ह्याचं झाड कसं होतं? वेल होते की काय? वेल नाही, असं म्हणजे छोटस एवढंस असं असतं. एक फूट. हा, आणि टाकळ्याचं. त्याला मस्त फुटवा येतो आणि त्याला मग शेंगा लागतात. अच्छा. वेल असते ना, ते सफेद चवळा असतो मोठा, त्याची वेल होते, ती आपण खाकऱ्यांवर चढवतो. हे असं झुडपासारखं येतं, त्याला मग फुटतं ते आणि त्याला शेंगा लागतात. नवीन बांध चालवा. हे बघा, ह्या एवढ्या भागामध्ये आपण आता ह्या चवळा लावणार आहेत. ह्या शेंगा आहेत चवळ्याच्या त्या. आणि हे जे खास बियाणं आहे ते जव्हार चवळीचं आहे. जव्हारवरून आम्ही आणलेलं आहे. तिथे अगदी डोंगराळ भागामध्ये राहणारे जे माणसं आहेत त्यांच्याशी आमचे चांगले आहेत आणि अशी लोक जी आहेत ती आमच्याकडे येत असतात कामाला वगैरे, त्यांच्याकडून आम्ही हे जव्हारचं बियाणं आणलेलं आहे. आणि हे आपल्याकडचं आहे आणि हे आणखी कुठलं तरी आहे. अशा प्रकारचे हे चवळे आम्ही आता लावणार आहेत. हे जुनं बियाणं आहे त्यांच्याकडचं. तर आपण आता लावतोय चवळी. हे घेतलेत मी चवळीचे दाणे आणि आपण लावूया चवळी आता. पप्पा घेऊन आले चहा सगळ्यांसाठी. दिसतात ते. पप्पांनी मस्त ग्रीन टी बनवून आणलाय सगळ्यांना. घ्या बरं पटापट. थँक्यू. तर काम करता करता आपण 2 मिनिटं ब्रेक घेऊया आणि चहा घेऊया. हा, मस्त. कोळी भाजी ना? कोळी भाजी. हा, तर कोळी भाजी पण आपल्या फार्म हाऊस मध्ये निघालेली आहे, तर ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि शेवळी सुद्धा निघालेली आहे, तर मी ती पण तुम्हाला दाखवणार आहे. भाजीसाठी आपण काढणार आहे. आपली चवळी पण लावून झालेली आहे आता.
आता काय बाकी राहिलंय? तुम्ही आले तरी ते त्याच सांगणार आहे ती. आज ज्वारी भाजी. ज्वारी तिला आल्यावर सांगते. ज्वारी बाकी राहिले. आणि तुम्हाला मी आता दाखवते कोळी भाजी आणि शेवळी आपल्याकडे कुठे आलेत ते. चला. घेतला मग ठेवून दे, मी आली का घेऊन येते. किती किलो घेतलाय? तर आता तुम्हाला मी दाखवते आपल्याकडे शेवळीची भाजी सुद्धा आलेली आहे. तर या ठिकाणी शेवळीचं एक रोप तुम्हाला दाखवते मी, आणि बाकीचे खालच्या बाजूला आहेत. हे बघा. तर ही आहे शेवळी, आणि आता बाजारामध्ये बऱ्याच मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला ही शेवळी उपलब्ध आहे. तर ही शेवळी आपल्याकडे इथे फार्म हाऊसवर सुद्धा आहे. हे रोप आहे हे सफेद मुसळीचं आहे. सफेद मुसळी म्हणजे ज्याला आमच्याकडे ज्याला कोळी भाजी बोलतात. आयुर्वेदामध्ये ह्या वनस्पतीचं खूप महत्व आहे. शक्तिवर्धक म्हणून या वनस्पतीकडे पाहिलं जातंय. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतीची कामं सुरू होतात, पण त्या काळामध्ये आमच्याकडे अशी पद्धत आहे की शेतीच्या कामाला सुरू करण्या अगोदर त्याची ही जी पानं आहेत त्याला बोलतात कोळी भाजी. ही कोळी भाजी खाल्ल्याशिवाय लोक कामाला सुरुवात करत नाही, म्हणजे ती शक्ती मिळावी असा एक उद्देश असतो. आणि त्याला हे जे खाली ज्या मुळं आलेत याला म्हणतात सफेद मुसळी. या सफेद मुसळीचाच उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. आयुर्वेदिक कंपन्या वेगवेगळ्या जे औषधं बनवतात त्याच्यामध्ये या मुळांचा उपयोग केला जातो. याला म्हणतात सफेद मुसळी. अतिशय प्रसिद्ध आहे आयुर्वेदामध्ये. असे पुष्कळ आमच्याकडे निघाल्यात. हे तुम्हाला मी दाखवते आता. इकडे बघा, हे बघा, हे इथे निघालेली आहे, इथे निघालेली आहे. असं फार्म हाऊस मध्ये आपल्या सगळ्या एवढ्या भागामध्ये भरपूर ठिकाणी ती निघालेली आहे. हे बघा इकडे, इथे पण छोटे छोटे आहेत त्याचे झाडं, हे निघतायत आता. हे इथे मध्ये एक दिसतंय, हे बघा. असं बऱ्याच ठिकाणी निघालेलं आहे. हे बघा, हे इथे दिसते. ही कोळी भाजी कदाचित बऱ्याच जणांनी खाल्लेली पण असेल बाजारातून विकत घेऊन. पावसाळ्याच्या सुरुवातीला ही भाजी येते बाजारामध्ये. हे बघा, हे या प्रकारची ही कोळी भाजी असते. ही आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये झालेली आहे. हे बघा, इथे पण निघाली, हे इथे निघालंय, इथे निघाले. आता काढली आपण तुम्हाला दाखवण्यासाठी. ती पुन्हा पप्पांनी लावायला लावलेली आहे. तर अशा बऱ्याच प्रकारच्या भाज्या ज्या नैसर्गिक पद्धतीने निसर्गाकडूनच आपल्याला उपलब्ध होतात, त्या आपल्या फार्म हाऊसवर दरवर्षी नैसर्गिकरित्याच उगवतात. हे बघा, या प्रकारचं हा कांदा आहे सफेद रंगाचा, आणि त्याला ह्या प्रकारची पानं आलेली आहेत. तर हा काही कोळी भाजी नाहीये. ह्याला कोळीचा मामा असं म्हणतात, कोळी भाजीचा मामा. पण हे खायचं नसतं. हे फक्त असं कोळी भाजी जेव्हा येते तेव्हा तिच्या बरोबरच हे कांदे सुद्धा लागतात. तसे भरपूर कांदे आपल्याकडे लागलेले आहेत, तुम्हाला इकडे पण दिसतील बघा. पण ही काय कोळी भाजी नाही. कोळी भाजी ओळखायची कशी? हा कांदा आहे, ही कोळी भाजी नाही. आणि कोळी भाजी अशी असते, हे बघा. त्याला अशी छोटी छोटी सफेद रंगाची फुलं येतात, आणि पानं पण त्याची एकदम छोटी छोटी असतात. तर ही कोळी भाजी आहे, आणि ही कोळी भाजी नाही. तर आम्ही लावतोय आता भेंडीच्या बिया. या तुम्ही पण मदत करायला, नुसते व्हिडिओ काय बघताय. चला द्या मॅडम, सुधा मॅडम. भेंडीच्या बिया एका याच्यामध्ये किती लावायच्या? दोनच ना? दे बरं एक मला. काय हो, संपलं? दुसरं द्या ना. असं नका करू, भेंडी खायला लागतात आपल्याला. ही दोन चांगली लाव. 10-15 रुपयाची करतो भेंडी. दोनच लाव, दोनच लाव. दोनच लावलेत मी बाजूला. तीन लाव. हे बघ इकडे मागे पण लाव. हे बघ. चला, तर आपली भेंडी पण लावून झाली आणि छोटे काकडी पण लावून झालेली आहे. माझ्या हातामध्ये हे आहेत शेंगदाणे, दिसतोय तुम्हाला.
तर या भागामध्ये आपण हे शेंगदाणे लावणार आहेत आता. तर इकडे आता मम्मीने आणि काकूने शिरोळ्या आणि घोसाळ्याच्या बिया लावायला लावलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून हे मागचं आपलं कंपाऊंड जे आहे त्या कंपाऊंडवर त्याच्या वेली चढतील मस्त. काय लावते मम्मी या बाजूला? हे शिरोळ्याचं आहे आणि हे घोसाळ्याचं बी. तिथे काय लावतेस तू? हे शिरोळा आणि घोसाळा एकत्रच लावते? हा. हा काय? शिरोळा आणि घोसाळा बी लावलेलं आहे मी, बांबूवर जाईल. ही आहे वरई, आणि ही वरई आपण उपवासासाठी वगैरे भगर माहिती आहे आपल्याला, भगर जी आहे ती याच्यापासूनच वरईपासून तयार होते. आणि ती आपण थोडंसं भाजलेलं आहे त्याच्यामध्येही पेरणार आहे, काढायची अशी. ती बियाणासाठी अशा प्रकारे काढून ठेवलं होतं, जपून ठेवलेलं. ते आता बघा याच्यामध्ये पडते. उद्या लावतोय तुम्हाला. काय काय लावायला हे आहे आपण आता पेरणार आहे त्याच्यावर. टाकू हे काड्या जरा काढून घे. मस्त झालंय ग. टाका ना. इकडे पण टाका ना. एकच जागा नको ना, इकडे टाका. गरम आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि पावसाचा आनंद घ्या.